आणि ते काय कमी होतं म्हणून भर कोर्टामध्ये आमच्या घराण्याची बेआबरू केली? सगळा गाव जमा केला आणि पेटवून घेत होता स्वतःला. मी या दोघांना माफ नाही करणार. आप्पा, त्यांची लेक गायब झाली होती, ती जिवंत आहे का मेली हे माहित नव्हतं त्यांना. तर त्या युगंधरनं पुरावेच असे पेरून ठेवले होते ह्यांच्या विरोधात. का कुणाला पण असंच वाटेल का ह्यांनीच माझं काहीतरी केलंय? मग हे तर आई वडील आहेत ना, ह्यांना असं वाटणं साहजिकच आहे ना. तरी पण ह्यांच्याकडून जी काही चूक झाली असेल, तुमचा अपमान केला असेल त्यांनी, तर मी तुमचे हात जोडून माफी मागते. तुम्हाला हे आपल्या घरात आलेले नको आहेत ना, उंबरठा नाही ओलांडणारे. पण तुम्ही शांत व्हा. तुम्ही सगळे आज जा, मी माझ्या आई तात्यांना समजवते. चला. लाले, तू कशी आहेस पोरी? तुला यांनी त्रास तर दिला नाही ना? लाले, सगळं ठीक आहे ना? हो, सगळं ठीक आहे. मला काय होतंय? ठणठणीत तुमच्या समोर बसले का नाही? उगाच माझी काळजी करत इथं येत आहे अपमान करून घ्यायला. अगं, आम्हाला कळलं की तुला पोलीस स्टेशनला बोलवलंय आणि त्या काळजीपोटी राहवलंच नाही बघ. तुला पोलीस पकडून तर नेणार नाहीत ना लाले? नाही आय, असं काय नाही होणार. तुम्ही पण ना कोणाचं तरी काहीतरी ऐकताय आणि त्रास करून घेताय. काय नाही होणार मला. आणि माझं सासर, माझं सगळं कुटुंब, माझा नवरा सगळे आहेत की माझ्यासोबत. नका काळजी करू. अगं, कशी काळजी करू नकोस? सांग ना, आत्ता कुठं तू कशा कशातनं बाहेर पडली आहेस तर? हा तात्या, मला तुमची काळजी कळते. पण असं काळजीपोटी सारखं सारखं इथं याल तर आप्पा सारखं सारखं अपमान करतील तुमचा. आणि मला नाही सहन होणार ते. तुम्हाला मला भेटा असं वाटलं ना, मला सांगत जा. मी येते तुम्हाला भेटायला. पण तुम्ही नका इथं येऊ. ठीक आहे, तू म्हणशील तसं. बस बर, चला येतो आम्ही. चला. माफ करा आहे तात्या मला. माझ्या नवऱ्याला अद्दल घडवायच्या या खेळात मी तुम्हाला लय दुखवलंय, लय त्रास दिलाय. पण परत नाही होऊ देणार त्रास तुम्हाला.